Today we will discuss about the mitochondria. That is the main cell organelles. Why? Because it is called as the powerhouse of cell. तर मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस म्हणतात सेलचा का, तर इट प्ले इम्पॉर्टंट रोल इन अ एरोबिक टाइप ऑफ रिस्पिरेशन. मीन्स मायटोकॉन्ड्रिया हा जो सेल ऑर्गेनेल आहे, इट प्ले अ इम्पॉर्टंट रोल इन एरोबिक टाइप ऑफ रिस्पिरेशन. Aerobic respiration. आता what is mean by aerobic respiration? Aerobic respiration means which respiration is take place in presence of oxygen. ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जे रिस्पिरेशन घडते, that respiration is called as the एरोबिक टाइप ऑफ रिस्पिरेशन. तसे रिस्पिरेशनचे दोन टाइप्स आहेत, एरोबिक आणि अनएरोबिक. अनएरोबिक रिस्पिरेशन जे असतं ते विदाउट किंवा इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन टेक प्लेस होतं. दॅट रिस्पिरेशन इज कॉल्ड ॲज द अनएरोबिक टाइप ऑफ. बट एरोबिक टाइप ऑफ रिस्पिरेशन, in that respiration that mitochondria play important role in that of respiration. So it creates the ATP molecules so that synthesize the ATP molecules, so that mitochondria is called as the powerhouse of cell. तर मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर कसं असतं, that mitochondria is a oval shape, spherical sometimes or sometimes spiral also. That mitochondria have the double membrane. दोन membranes असतात. It is a outer membrane. That outer membrane is permeable to all type of substance. That outer membrane of mitochondria is permeable to all type of substance or all type of particle, because it is made up from the porine protein. ही जी आउटर मेम्ब्रेन आहे, ही आउटर मेम्ब्रेन सगळ्या टाइपच्या सबस्टन्सला एंट्री देते. परमेबल आहे. तर परमेबल का बरं आहे, बिकॉज इट इज मेड अप फ्रॉम द पोरिन टाइप ऑफ प्रोटीन्स अँड दॅट प्रोटीन्स पार्टिकल हॅव द लार्जर साइज, और दॅट पोरिन ॲक्ट ॲज अ पोर्स टू दॅट outer membrane of mitochondria, so that all type of substances or the particles can be enter into the mitochondria. But then inner membrane, that inner membrane is a folded, and that folded membrane, it selectively permeable. It is not totally permeable. It is that inner membrane of mitochondria is selectively permeable, and some type of substance only can be enter into that mitochondria. In that inner membrane there is fluid substance, is fluidy substance or the liquid substance is present inner side of that inner membrane, that is called as the matrix, and that all matrix contain the DNA. आता मायटोकॉन्ड्रिया ओनली वन टाइप ऑफ ऑर्गेनेल आहे की म्हणजे न्यूक्लियसला सोडून फक्त मायटोकॉन्ड्रियाच असा सेल ऑर्गेनेल आहे की ज्यामध्ये जिनेटिक मटेरियल सापडतं, फाउंड होतं. न्यूक्लियसमध्ये जिनेटिक मटेरियल असतं, पण न्यूक्लियसला सोडून सेलमधला असा कोणता सेल ऑर्गेनेल्स आहे की ज्याच्यामध्ये जिनेटिक मटेरियल फाउंड होते, तर तो आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया कंटेन द DNA, सर्क्युलर DNA, and that inner membrane is folded and form a fold like structure. That one fold is called as the cristae. Fold like structure, ही जी fold आहे, that is called as the cristae, and that cristae contain the that particles are called as the F1 particles or the oxysomes, and that oxysome synthesize the ATP molecules with the help of oxygen. म्हणजेच हा जो मायटोकॉन्ड्रिया आहे, मायटोकॉन्ड्रिया हा काय करतो, एरोबिक टाइप ऑफ रिस्पिरेशन मध्ये
महत्त्वाचा रोल प्ले करतो आणि महत्त्वाचा रोल प्ले करत असताना एरोबिक टाईपच्याच रिस्पिरेशनमध्ये, अनएरोबिक टाईपच्या का नाही, एरोबिक टाईपच्याच रिस्पिरेशनमध्ये मायटोकॉन्ड्रिया महत्त्वाचा रोल प्ले करतो आणि मग तो म्हणजेच जे रिस्पिरेशन ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होते, म्हणजे जेच रिस्पिरेशन आपण करतो. आता हा मायटोकॉन्ड्रिया सगळ्या सेलमध्ये अवेलेबल किंवा सगळ्या सेलमध्ये फाउंड होतो असं नाही आहे. हा मायटोकॉन्ड्रिया प्रोकॅरियोटिक सेलमध्ये अब्सेंट असतो. आपण पाहिलं युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल जे आहे त्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया अब्सेंट असतो आणि युकॅरियोटिक सेलच्या आरबीसीजमध्ये म्हणजेच रेड ब्लड कार्पस्कल्स जे सेल्स आहेत ब्लडचे कंपोनंट्स त्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया अब्सेंट असतो. हे दोनच असे आहेत की ज्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया अब्सेंट असतो. बाकी सगळ्या युकॅरियोटिक सेलमध्ये म्हणजेच आरबीसी सोडून सगळ्याच युकॅरियोटिक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतो आणि मायटोकॉन्ड्रियाला काय म्हणतात, पॉवर हाऊस ऑफ सेल. आता पॉवर हाऊस ऑफ सेल का म्हणतात, तर पॉवर हाऊस दॅट ऑक्झिझोम्सचं स्ट्रक्चर आहे वेगळं. दॅट ऑक्झिझोम इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. That head part, that is stalk, and that base. That oxysomes is divided into 3 parts. That is the head, that is the stalk, and that is the base part. That oxysome is also called as the F1 particles. Why it is called as the F1 particles? Because F1 means Fernandez Morel. फर्नांडिस मॉरल नावाच्या सायंटिस्टनी हा ऑक्झिझोम शोधून काढला म्हणून त्या ऑक्झिझोमला F1 पार्टिकल्स म्हणतात. F1 अँड दॅट बेसला F0 म्हणतात. F0. That head part is called as the F1 and that base part is called as the F0. That head part synthesize the ATP molecules. That head part of oxysome synthesize the ATP molecules and that is the stalk which is joined to the base part and head part of that oxysomes. That base part is help into the passage of proteins. Passage of particles which are protons. प्रोटॉनचं जे पंपिंग होतं दॅट पंपिंग कॅन बी टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ दॅट बेस. दॅट इज द मायटोकॉन्ड्रिया.